बाहों पे राहों पे साहों सलाहों पे तेरा ओ माही ओ माही ओ माही ओ माही ओ माही। जय शिवराय भावना। तर व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर अलाइट मोशन ॲपला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसणार आहे। तर खालच्या साईडला दिसतं प्रोजेक्ट, तर प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर इथं आपल्याला 3 प्रोजेक्टला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। तर एक आहे PNG प्रोजेक्ट, दुसरा आहे 3D फुल प्रोजेक्ट आणि तिसरा आहे सॉन्ग लिरिक्स प्रोजेक्ट। हे तिन्ही प्रोजेक्टला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। इम्पोर्ट केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला जी PNG प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला PNG प्रोजेक्ट दिसून येईल। तर समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर जी 1 नंबरवाली PNG त्याला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर मागच्या साईडला यायचं आहे। आल्यानंतर इथे एक मार्क करून घ्यायचं आहे। मार्क केल्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर काही अशा प्रकारे सर्वात आधी मार्क करून घ्यायचं आहे। मार्क केल्यानंतर समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर आता आपला दुसरा फोटो PNGला ॲड करून घ्यायचं। ते कशा प्रकारे ॲड करायचं, खाली दिसतं प्लसवाला आयकॉन त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर मीडियावरती गेल्यानंतर आपला फोटो PNGला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। फोटो PNGला सिलेक्ट केल्यानंतर डन करायचं आहे। खालच्या साईडला आल्यानंतर आपल्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर या लेअरला कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी केल्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर जे आता आपण फोटो PNG ॲड केला आहे त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर पुन्हा साईटवाला ऑप्शनवरती जायचं आहे। ऑप्शनवरती गेल्यानंतर खालच्या साईडला दिसेल पेस्ट स्टाईल, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर कलर फिलचं ऑप्शन आहे त्याला अनटिक करून घ्यायचं आहे। तर अनटिक केल्यानंतर पेस्ट करून घ्यायचं आहे। पेस्ट केल्यानंतर आपल्या मार्कवरती यायचं आहे। मार्कवरती आल्यानंतर इथे टाईमलाईन ऑप्शन दिसेल त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर 4 नंबरवाला ऑप्शनला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर जे आता खालचे फोटो PNG त्याला डिलीट करून घ्यायचं आहे। तर काही अशाच प्रकारे आपल्याला समजा फोटो PNGला ॲड करून घ्यायचं आहे। तर चला ॲड करून घेऊया। जर फोटो PNG ॲड करायला आपल्याला प्रॉब्लेम येत असेल तर सिम्पली बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपल्या फोटो PNGला रिप्लेस करून घ्यायचं आहे। तर रिप्लेस कशा प्रकारे करायचं, आपल्या फोटोवरती जायचं आहे। फोटोवरती गेल्यानंतर कलर फिलवरती गेल्यानंतर इथं आपल्याला एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर इथं आपल्या दुसऱ्या फोटो PNGला सिलेक्ट करून घ्यायचं, जसं की मी या फोटो PNGला सिलेक्ट करून घेतलं आहे। तर काही अशा प्रकारे आपण फोटो PNGला रिप्लेससुद्धा करू शकता। तर काही अशा प्रकारे समजा फोटो PNGला रिप्लेस करून घ्यायचं आहे। तर मला करायचं काम नाही आहे, तुम्ही करून घ्यायचं आहे। फोटो PNG ॲड केल्यानंतर या लेअरला कॉपी करून घ्यायचं आहे। तर लेअरला कॉपी करायसाठी साईटवाला ऑप्शनवरती जायचं आहे। गेल्यानंतर सिलेक्ट ऑल लेअर करून घ्यायचं आहे। केल्यानंतर या लेअरला काही अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं आहे। तर कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आता आपल्या 3D फुल प्रोजेक्टवरती चाललं यायचं आहे। आल्यानंतर जी आपण फोटो PNG कॉपी केली आहे तिथं पेस्ट करून घ्यायचं। तर पेस्ट करायला पुन्हा साईटवाला ऑप्शनवरती जायचं आहे। ऑप्शनवरती गेल्यानंतर पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। पेस्ट केल्यानंतर जे आपलं कॅमेरावाला ऑप्शन आहे त्याला इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे। इन्व्हॉल्व केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्या फोटो PNG ॲड झालेले आहे। तर आपल्याला आता सॉन्ग लिरिक्स ॲड करून घ्यायचे। तर सॉन्ग लिरिक्स ॲड करायला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर खालच्या साईडला दिसेल आपल्याला सॉन्ग लिरिक्स प्रोजेक्ट, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर जी आपली सॉन्गची लिरिक्स आहे त्याला तर कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आता आपल्या 3D फुल प्रोजेक्टवरती चाललायचं आहे। आल्यानंतर जी आपण सॉन्ग लिरिक्स कॉपी केलेली आहे तिथं पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट केल्यानंतर कॅमेराला ऑप्शनला इन्व्हॉल्व करायचं आहे। इन्व्हॉल्व केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे जी आपली सॉन्ग लिरिक्स आहे ते ॲड झालेले आहे। तर संपूर्ण व्हिडिओ बनवून झालेला आहे। तर व्हिडिओला सेव्ह करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओला सेव्ह करायला उद्या दिसेल आपल्याला शेअरवाला ऑप्शन, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे।